नमस्ते मुलांनो, आज आपण विज्ञानाचा उष्णता हा पाठ शिकणार आहोत आणि या पाठामधून आपल्याला उष्णतेचे प्रकार, संक्रमणाचे प्रकार कोणते, उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि स्थायू पदार्थांचे होणारे प्रसरण आकुंचन किंवा द्रवाचे होणारे प्रसरण आकुंचन किंवा वायूचे होणारे प्रसरण आकुंचन म्हणजे काय, ते कसं होतं, हे सगळं आपल्याला यातून बघायचं आहे. आता सुरुवातीला काय झालं, इथे काही चित्र दिलेली आहेत. तुम्ही जर पुस्तक उघडलं तर तुमच्या लक्षात येईल की एका चित्रामध्ये गॅस चालू आहे आणि दुसऱ्या याच्यात मुलगा झोपला आहे, त्याच्या तोंडात थर्मामीटर आहे. नंतर तिसऱ्या चित्रामध्ये बर्फाचे खडे ठेवलेले आहेत किंवा बर्फ ठेवलेला आहे. चौथ्या चित्रामध्ये लोक शेकोटीजवळ बसलेत आणि पाचव्या चित्रामध्ये म्हैस पाण्यामध्ये बसलेली आहे. तर हे सगळे जे आहेत चित्र, त्याच्यामध्ये त्या घटनांच्या मागे कोणती कारणे आहे, म्हणजे आता दूध, गॅसवरती दूध आहे, मग ते दूध उतू जाते म्हणजे काय होतं आहे, तर दुधाला गॅस चालू केल्या आपण, गॅसवरची उष्णता जी आहे ती दुधाला मिळते आणि त्यामुळे ते दूध तापतं आहे, दुधाचं तापमान वाढतं आहे आणि मग ते उतू जाते. दुसऱ्या ठिकाणी तो मुलगा जो झोपला आहे त्याच्या तोंडात थर्मामीटर आहे. तर आपल्या बॉडीला एक विशिष्ट टेम्परेचर असतं, पण जेव्हा ताप आलेला असतो तेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर म्हणजे शरीराचं तापमान वाढलेलं असतं आणि जेव्हा आपण थर्मामीटर तोंडात ठेवतो तेव्हा तोंडातल्या उष्णतेमुळे त्या थर्मामीटरमधला पारा वर चढतो आणि आपल्याला त्याचं रीडिंग जे काय आहे किंवा ताप किती आलेला आहे ते आपल्याला कळतं. आणि बर्फाचं रूपांतर पाण्यात झालं, हे कसं झालं आहे, तर पेल्यामध्ये बर्फाचे खडे ठेवले आणि तो बाहेर ठेवला आहे. तर काय होतं आहे, बर्फाचं जे बर्फाचा पेला जो ठेवला आहे त्याच्या आजूबाजूची जी हवा आहे ती कशी आहे, उष्ण आहे. मग त्या उष्ण हवेमुळे काय होतं आहे, त्या बर्फाच्या याचं पाण्यात रूपांतर होते, काय म्हणता येईल त्याला, बाष्पाचं पाण्यात रूपांतर होते. आणि चौथ्या याच्यामध्ये लोक शेकोटी करतात. ते शेकोटी का करतात, तर हिवाळ्यामध्ये तापमान कसं असतं, थंड असतं. मग असं थंड तापमान जे असतं त्या थंड तापमानापासून रक्षण करण्यासाठी लोक शेकोटी पेटवतात आणि असे शेकोटीच्या जवळ हात नेतात. हात नेल्यामुळे काय होते, ती उष्णता आपल्या हातापर्यंत पोचते आणि मग आपल्याला ऊब मिळते, म्हणून आपण शेकोटी पेटवतो. नंतर म्हैस, ती तुम्ही बघितलं असेल की गायी कधी अशा पाण्यामध्ये बसत नाही, पण म्हशी मात्र पाण्यामध्ये बसलेले असतात. का असतात असं, तर जे जनरली उष्णतेचं जे म्हणजे काय म्हणतात, ॲब्सॉर्ब करून घेणं जे असतं ते रंगांवरती पण अवलंबून असतं. तर काळा रंग जो असतो तो जास्तीत जास्त उष्णता शोषून घेण्याचा, ॲब्सॉर्ब म्हणजे शोषून घेण्याचं काम करतो. तर जनरली सगळ्या म्हशी काळ्याच रंगाच्या असतात. तर ह्या म्हशींचं काय होतं, त्वचा जी असते उन्हाळ्यामध्ये जास्त तापली जाते आणि मग त्यांच्या अंगात उष्णता निर्माण होते आणि त्यांना ते अस्वस्थ होत असतं. म्हणून त्या पाण्यामध्ये, अगदी खराब पाणी असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये डबक्यामध्ये त्या बसलेल्या असतात. का, तर त्यांना त्या पाण्याच्या थंडाव्यामुळे त्यांच्या शरीरात उष्णता थोडी कमी होते आणि थंडावा निर्माण होतो. आलं लक्षात. आता हे पुढे त्यांनी काय दिलं आहे बघा, हाताचे तळवे एकमेकावर घासून आपल्या गालावर ठेवा. काय जाणवते जर आपण असं असं केलं आणि इथं ठेवलं तर काय होतं, तर आपल्याला इथे गरम लागतं, बरोबर, आणि हातातसुद्धा गरम लागतं. आणि हे का होतं, तर घर्षण होतं, ह्या हाताचं ह्या हातावर ह्या हाताचं एकमेकांवर घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळे उष्णता निर्माण होते. आता चित्रातील उदाहरणावरून आणि वरील कृतीवरून आपल्याला उष्णता ऊर्जेचे गुणधर्म लक्षात येतात. सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेचे अनेक परिणाम आणि उपयोग हे उपयोग आहेत. ही उष्णता पृथ्वीवर कशी येऊन पोचते, उकळेपर्यंत तापवलेल्या पाण्याची उष्णता गॅस बंद केल्यावर हळूहळू कमी का होत जाते, ही उष्णता कोठे जाते, ग्लासमधील बर्फामुळे आजूबाजूच्या हवेतील बाष्प थंड होऊन ग्लासवर जमा होते आणि पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. उष्णतेमुळे पदार्थाचे होणारे अवस्थांतर आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. आता हे जे काही त्यांनी सांगितलं याच्यामध्ये उष्णतेचे परिणाम आणि उपयोग, म्हणजे उष्णतेचा जेव्हा जेव्हा आपण
काही कशासाठी वापर करतो तो त्याचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग होतो. उदाहरणार्थ गॅस पेटवून जी उष्णता निर्माण होते त्या उष्णतेमुळे आपलं अन्न शिजवलं जातं, बरोबर. तसंच शेकोटी पेटवून ती जी उष्णता मिळते त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊब मिळते. अशा पद्धतीने उष्णतेचे आपल्याला उपयोग होत असतात. आणि जेव्हा आपण गॅस पेटवला आहे तर पाणी उकळलं आणि पाणी उकळल्यानंतर जेव्हा गॅस बंद केला तर जे उकळलेलं पाणी असतं ते थंड होतं. तर मग ही उष्णता गेली कुठे, तर त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि वाफ हवेमध्ये निघून जाते. अशा पद्धतीने ती उष्णता कमी होत जाते. आलं लक्षात. तर उष्णतेचं संक्रमण म्हणजे हीट ट्रान्सफर. आता त्यांनी एक उदाहरण दिलं आहे आणि हे तुम्ही, मलाही वाटतं की तुम्ही पण बघितलेलं असेल की जेव्हा दिवाळीच्या वेळी वेगवेगळे काय म्हणतात त्यांना, हलवाई जे असतात ते वेगवेगळे पदार्थ बनवतात तेव्हा तुम्ही बघितलं आहे का, तर ते त्यांचा मोठा झारा असतो, तर ती मोठी कढई असते आणि तो झारा त्याच्याने हलवायचं असतं. तर जो झारा असतो की नाही त्याच्या दांड्याला ते काय करतात, कपडा गुंडाळतात. का कपडा गुंडाळतात, तर जेव्हा ती कढई गरम होते तेव्हा काय होतं, मोठी कढई असते, बरोबर. ती कढई गॅसवर ठेवलेली असते. जेव्हा लाडू बनवायचे किंवा बासुंदी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, दूध असतं की नाही, दूध ते आटवून खूप वेळ त्याला हलवायचं. नंतर त्यात थोडी साखर, वेलची पूड हे सगळं टाकायचं आणि छान घट्ट दूध ते खायचं. काही वेळा पुरीबरोबर खातात, नुसतं पण ज्यांना नुसतं आवडतं ते नुसतं खातात चमच्याने किंवा पुरीबरोबर. त्याच्यामध्ये मस्त घट्टपणा येतो ना, ते छान लागतं. तर बासुंदी ढवळणारा जो हा असतो, आचारी असतो किंवा हलवाई असतो, तो काय करतो, त्याचं जो झारा असतो की नाही त्या झाऱ्याला असा कपडा, हे काय आहे, कपडा गुंडाळतो झाऱ्याला आणि मग ते हलवतो. का हलवतो, कारण कढई जी असते ती गरम होते, बरोबर. गॅस चालू, मग कढई गरम, त्याच्यातलं दूध गरम, मग हे हलवताना गरम मग असं पुढे उष्णता जाते आणि मग त्याला चटका बसू शकतो. म्हणून मग काय करतो, तो रुमाल कपडा गुंडाळतो आणि मग त्याच्याने त्याला हलवता येतं, मग चटका बसत नाही. आलं लक्षात. तर किंवा फुलपात्रातून गरम दूध पिताना आपण फुलपात्र रुमालात धरतो. फुलपात्र म्हणजे स्टीलचा पेला कसा असतो, पाणी प्यायचा पेला असतो की नाही, तसं छोटंसं भांडं असतं स्टीलचं. त्याच्यामध्ये आपण जर दूध, चहा, कॉफी घेतली तर असं पिताना चटका बसू शकतो. मग आपण काय करतो, रुमालाची घडी करतो आणि ते असं धरतो, पू करून पितो. म्हणजे काय की आपल्याला त्याची जी उष्णता असते, कारण ती उष्णता कुठून आली, दूध किंवा चहा किंवा कॉफी जी त्याच्यात ओतली ते कसं आहे, गरम आहे आणि मग त्याची जी उष्णता आहे ती त्या भांड्याच्या भागावरती गेली किंवा याच्यावर गेली, कडांवर गेली आणि मग ती आपण प्यायला लागल्यावर आपल्याला चटका बसतो किंवा धरायला गेलं तर हाताला चटका बसतो. म्हणून आपण रुमालाच्या घडीमध्ये ते धरतो. आलं लक्षात. अशी इतर उदाहरणे आहेत त्याची, हे पण तुम्ही उदाहरणं वेगवेगळी शोधू शकता. तशी जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सान्निध्यात येतो तेव्हा थंड वस्तू गरम होते आणि गरम वस्तू थंड होते. यावरून उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते हे लक्षात येते. आणि उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. उदाहरणार्थ तुमच्या हे लक्षात येतं की छोटी मुलं असतात की नाही, त्यांना आई काय करते, दूध प्यायला द्यायचं असतं, मग गरम करते आणि भांड्यात होते. आता भांड्यात गरम दूध तर बाळाला किंवा छोट्या मुलांना देता येत नाही, त्यांना चटका बसेल, त्यांना कळणार नाही. मग हे दूध आई काय करते, दुसऱ्या भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यात थंड पाणी होते आणि हे भांडं त्याच्यामध्ये धरते. मग काय होतं, एक थोडा वेळ गेल्यानंतर आतलं जे दूध असतं ते गरमपणा कमी होतो आणि बाहेरचं पाणी थोडं गरम होतं. म्हणजेच काय होतं, ह्या गरम भांड्याकडची उष्णता थंड पाण्याकडे गेली आणि मग
उष्णतेचं संक्रमण झालं. कसं झालं? तर उष्णता ही गरम भागाकडून थंड भागाकडे प्रवाहित होते. आलं लक्षात? यालाच म्हणतात उष्णतेचं संक्रमण होणं. आता उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार आहेत. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार म्हणजे काय? की उष्णता एका ठिकाणाहून दुसरीकडे जाते. आता त्यांनी काय सांगितलंय? उष्णतेचे वहन, अभिसरण आणि प्रारण हे 3 प्रकार आहेत. उष्णतेचे वहन, उष्णतेचं अभिसरण आणि उष्णतेचं प्रारण. आता इथे काय होतं आहे की आपल्याला त्यांनी स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, हे काय आहे? स्टेनलेस स्टीलची पट्टी. आता ही दुसरी काय आहे? ॲक्च्युली ही काय झालं माहिती आहे का? मी आपल्या लॅबमधनं म्हणजे आपल्या विज्ञानाच्या कपाटातून आणली, पण ही एका बाजूने ॲल्युमिनियमची आहे आणि एका बाजूने तांब्याची आहे. त्यामुळे ॲट द सेम टाईम आपल्याला दोन्ही पट्ट्या नाही वापरता येणार. दोन्हीचं काय म्हणता येईल ना, हे करता नाही येणार, कंपॅरिझन करता नाही येणार. तर हे सगळं घ्यायचं त्यांनी सांगितलं आणि मेणबत्ती, दिवा पेटवायचा. आता दिवा नाही आहे आपल्याकडे, पण हे आपण घेऊ शकतो. असा दिवा ठेवू शकतो आणि मग कोणती मेणबत्ती पटकन पडली हे बघायचं. त्याचं वहन, ह्याच्यासाठी त्यांनी 3 पट्ट्या घेऊन प्रयोग करायला सांगितला आहे. पण आपल्याकडे 2 पट्ट्या अवेलेबल आहेत, म्हणून मी ह्या 2 पट्ट्या घेतल्या आणि त्याच्या टोकांवरती काय केलं? मेण टाकलंय. मेण टाकलेलं आहे, मेण. आणि त्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे? पिन घुसवणार आहे, टाचणी. काय करते? टाचणी खोचते. काय करते? टाचणी. ही बघा, टाचणी खोचलेली आहे. पुन्हा दुसऱ्या याच्यात पण टाचणी खोचूया. दोन्ही याच्यामध्ये मी काय केलं आहे? टाचणी खोचलेली आहे. आता ह्या दोन्ही पट्ट्यांना काय करायचं आहे? आपण उष्णता द्यायची. काय करायचं आहे? उष्णता द्यायची. तर मी ह्या दोन्ही पट्ट्यांना काय करते? उष्णता देते. उष्णता देते. आलं लक्षात? आता काय होतं ते तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर हा सेम प्रयोग तुम्ही घरी करून बघू शकता की काय होतंय. बघा, ज्योतीच्या दिशेने त्या हे पडतात आहेत, ज्योतीच्या दिशेने पडतात आहेत. टाचण्या काय झाल्या? ज्योतीच्या दिशेने पडल्या. माझ्या ड्रेसवर पण पडलं. ठीक आहे. काय झालं? या दोन्ही टाचण्या काय झाल्या? ज्योत इकडनं मी धरलेली होती की नाही, तर ज्योतीच्या दिशेने पडल्या. म्हणजेच काय होतंय की उष्णतेचं वहन होतंय. म्हणजे आपण जरी ह्या टोकाला उष्णता दिली तरी इकडे पुढे 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 ते गरम गरम होत चाललेले. म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत ती उष्णता पुढे पुढे जात आहे. आलं लक्षात? तर त्याचं ते प्रयोग जो केला आहे त्याच्याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली ती आपण वाचूया. की साहित्य त्यांनी सांगितलं स्टेनलेस स्टील किंवा लोखंड आणि ॲल्युमिनियम, तांबे यांच्या पट्ट्या. आता आपल्याला तांब्याची पट्टी मिळाली नाही, आपण ॲल्युमिनियम आणि स्टीलची पट्टी घेतली. आणि त्या पट्ट्यांबरोबर त्यांनी सांगितलं मेणबत्ती, बर्नर. आता बर्नर आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण मेणबत्तीनेच उष्णता दिली. उष्णता देण्यासाठी बर्नर सांगितलेलं, पण आपण मेणबत्तीने उष्णता दिली. आणि त्याच्यावर टाचण्या हे घ्यायला सांगितलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं? ह्या सगळ्या ज्या पट्ट्या आहेत समान आकाराच्या, 30 सेंटीमीटर आकाराच्या समान पट्ट्या, आणि इथे वेगळे आकृती दिले.
पण आता हे सगळं करणं, आपण प्रयोगशाळेत असतो किंवा वर्गात असतो तर स्टँड वगैरे ठेवून त्या पट्ट्या ठेवून आणि मग ती प्रॉपर उष्णता देऊन आपण हे करू शकलो असतो. पण आता मी व्हिडिओमध्ये करते त्यामुळे मी एकटीच करणार आहे, त्या वस्तू पण मलाच धरायचे आणि त्यामुळे मग मी ते हातावर तुम्हाला करून दाखवले. हाच प्रयोग तुम्ही घरी पण करू शकता. जर तुमच्याकडे तांब्याची पट्टी, ॲल्युमिनियमची पट्टी, स्टीलची पट्टी असं जर 2-3 प्रकारचे पट्ट्या जर सापडल्या तर त्याच्यावरती फक्त मेण टाकायचं. मेण टाकताना कसं करायचं, ही मेणबत्तीला उष्णता द्यायची, मग ते थेंब थेंब पडतं की नाही ते त्या पट्ट्यांवरती लावायचं. इथे क्रमाने दिलेलं आहे की 3-4 थेंब टाकले, 3-4 थेंब म्हणजे समजा ही पट्टी आहे, इथे थेंब टाकला, इथे टाकला, इथे टाकला, इथे असे 3-4 थेंब टाकायचे सगळ्या पट्ट्यांवर. जर ॲल्युमिनियम, तांबे आणि स्टील या पट्ट्या सापडल्या तर त्या तिन्ही पट्ट्यांवरती 1 2 3 1 2 3 1 2 3 असे थेंब टाकायचे. आणि पेपर पिन असते की नाही, पेपरला आपण लावतो ती पिन टोचून द्यायची, तिथे तिन्ही ठिकाणी पिन टोचायची. आणि मग स्टँड घ्यायचं किंवा डबा घ्यायचा, डब्यावरती त्या 3 हे ठेवायच्या आणि इकडनं उष्णता चालू करायची. म्हणजे ही मेणबत्ती इकडे ठेवायची आणि हे असं डब्यावर ठेवायचं. अशा पद्धतीने तुम्ही तो प्रयोग घरी करून बघू शकता की काय तुम्हाला रिझल्ट मिळतो आहे. इथे तर आपण बघितलंच आहे, तुम्हाला क्लिअर कट लक्षात आलं नसेल तर तुम्ही ते स्वतः करून बघा. आणि मेणबत्तीच्या साहाय्याने मेणबत्तीचे ठिपके द्या, त्या ठिपक्यामध्ये एक एक टाचणी खोचा आणि स्टील, लोखंडी किंवा ॲल्युमिनियम आणि तांब्याच्या पट्टीची टोके एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीवर धरा आणि थोडा वेळ निरीक्षण करा. काय दिसते, कोणत्या पट्टीवरील टाचण्या लवकर पडू लागतात आणि का? टाचण्या बर्नरच्या ज्योतीच्या बाजूकडून पडतात. म्हणजे मी जी अशी ज्योत धरलेली तर टाचण्या इकडच्या बाजूने पडल्या, तर का होतं असं? किंवा कोणत्या पट्टीच्या, म्हणजे स्टील, लोखंड, स्टील किंवा लोखंड आणि ॲल्युमिनियम आणि तांबं याच्यापैकी कोणत्या धातूवरच्या पट्ट्या लवकर पडल्या? तर आपल्याकडे हे नव्हतं, काय नव्हतं, तांब्याची पट्टी नव्हती, पण तांब्याच्या पट्टीवरची पिना लवकर खाली पडतात, टाचण्या लवकर खाली पडतात. आणि त्या मानाने लोखंडी याच्यावरच्या, म्हणजे आता तुम्ही हे जरी बघितलं असेल तर ॲल्युमिनियमच्या वरच्या लवकर पडल्या, त्या मानाने स्टीलवरची नंतर पडली. तर स्टील किंवा लोखंड याच्यावरची नंतर पडते. तर म्हणजेच काय होतं आहे की तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वप्रथम पडतात, लोखंडी पट्टीवरील टाचण्या तुलनेने उशिरा पडतात. तांब्यातून उष्णता जलद वाहते. उष्णतेचे पदार्थातील वहन या पदार्थांच्या गुणधर्मावर अवलंबून असतात आणि उष्णतेचे वहन स्थायीरूप पदार्थातून होते. म्हणजेच उष्णता वहनास पदार्थाच्या माध्यमाची आवश्यकता असते. बरोबर आहे. पदार्थ उष्णता वाहून नेण्यासाठी पदार्थाची गरज असते. म्हणजे पदार्थ हा हे काय झालं, माध्यम झालं की एका ठिकाणाहून दुसरीकडे. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी इथे उष्णता दिली पण इथे सुद्धा गरम लागत होतं. का लागत होतं? तर इकडची उष्णता ह्या पदार्थामुळे, हा काय आहे, एक धातू आहे, धातू हा काय झाला, एक पदार्थ झाला. तर या पदार्थातून ती उष्णतेचं वहन पुढे पुढे पुढे, एका टोकाला जरी उष्णता दिली तरी ते वहन दुसऱ्या टोकापर्यंत होतं. ह्याचं उदाहरण, तुम्हाला उत्कृष्ट उदाहरण काय सांगते की घरात आई जेव्हा भाजी करत असते तेव्हा भाजी ढवळताना ती जी पळी असते ती जर कढईत राहिली किंवा पातेल्यात राहिली तर नंतर आपण हात लावायला गेलो की भाजी झाली का हलवायला गेलो तर आपल्याला चटका बसतो. का बसतो? कारण ती कढई तापलेली असते आणि त्यातली उष्णता त्या पळीमध्ये आलेली असते आणि जेव्हा आपण त्याच्या दांड्याला हात लावतो तेव्हा आपल्याला चटका बसतो. म्हणजेच काय झालं आहे, उष्णतेचं वहन झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला चटका बसलेला आहे. कळलं हे इथपर्यंत? आता पुढे आहे उष्णतेचे संक्रमण द्रव पदार्थामधून कसे होते. उष्णतेचे संक्रमण द्रव पदार्थामधून कसे होते. आता हे आपण आधी वाचून घेऊया, मग मी प्रयोग करून दाखवते. की साहित्य सांगितलं आहे, चंचू पात्र, पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे, बर्नर आणि पाणी.
काचेच्या एका चंचुपात्रात पाणी घ्या. चंचुपात्राला गॅस बर्नरच्या साहाय्याने मंद उष्णता द्या. पोटॅशियम परमॅंगनेटचे काही खडे त्यात टाका. आता चंचुपात्रातील पाण्याकडे नीट लक्ष देऊन पहा. काय दिसते? पाण्यात खालून वर व पुन्हा खाली येणारे प्रवाह दिसतील. पोटॅशियम परमॅंगनेटमुळे हे लाल जांभळे प्रवाह लगेच ओळखता येतात. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यावर तळालगतचे पाणी गरम होते. त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते आणि त्याची जागा वरून येणारे थंड पाणी घेते. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहांद्वारे होते. या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की आता आपल्याला जो प्रयोग करायचा आहे तर याला म्हणतात चंचुपात्र. आलं लक्षात? याला म्हणतात चंचुपात्र. नंतर हे मी आणलेले आहेत पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे. हे जे आहेत दिसतात आहेत तुम्हाला, पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे. आणि त्यांनी काय सांगितलं आहे? बर्नर सांगितलं आहे. पुन्हा आपल्याकडे बर्नर नाही आहे म्हणून आपण मेणबत्ती घेणार आहोत. आणि मेणबत्ती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे? आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता मेणबत्ती इथून मी पेटवून घेते. तुम्ही म्हणत असाल मी इकडनं कसं घेते? तुम्ही म्हणत असाल मी इकडनं कसं घेते? तर रोजचा माझा जो बसण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी मी घट मांडलेले आहेत आणि तिथे दिवा चालू आहे. त्यामुळे मी सध्या माझी जागा पण बदललेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी पाणी घेते. थोडं पाणी मी ऑलरेडी गरम करून आणलं आहे कारण ह्याच्यावर तापायला खूप वेळ लागेल. त्यामुळे आपला लेसन खूप लांबेल. म्हणून थोडं पाणी गरम केलेलं आहे आणि नंतर त्याला आणखी उष्णता देऊ आपण. आता मी काय करते बघा. हे काय घेतलं आहे? पाणी घेतलं आहे आणि चंचुपात्र, याला काय म्हणतात? चंचुपात्र. या चंचुपात्रामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि खाली उष्णता देते. इथे दिसतंय का तुम्हाला? उष्णता देते. थोडंसं दिसत असेल माझ्या मते. उष्णता देते आणि उष्णता देताना काय करते मी? थोडं त्याला गरम होऊ देते. गरम होऊ देते आणि मग त्याच्यात पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकते. दिसतंय? नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ते वेपर्स असे वरती येतात आहेत. दिसतंय? वॉटर वेपर्स जे आहेत ते वरती येतात आहेत. खालचं पाणी वर येतं कारण तळालगतचं पाणी आधी तापतं आणि मग ते वर येतं आणि मग वरचं जे थंड पाणी आहे ते खाली जाते. दिसतात आहेत वेपर्स? लक्षात येतात आहे? माझ्या मते ह्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला ते क्लिअर कट लक्षात येत नसणार आहे. क्लिअर कट लक्षात येत नसणार आहे. तर काय होतं, जेव्हा मी पाण्यामध्ये हे टाकलं, पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकले, तेव्हा ते खाली बसले बरोबर. आणि जेव्हा उष्णता दिली तर खालचं जे पाणी आहे ते गरम झालं. मग ते गरम झाल्यामुळे त्याची घनता कमी झाली. मग ते वर 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 यायला लागलं. आणि वर येत होतं म्हणजे काय की जसा इथे रंग दाखवलाय की नाही चित्रामध्ये, तसं ते रंग जे आहे ते असं 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 क्लाउडीनेस, रंगीत क्लाउड असतात ते तसे वर येत होते आणि वरचं पाणी खाली जात होतं. आता हे पूर्ण कलरफुल झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात येणार नाही कारण अजून ते काही पूर्णपणे विरघळलं नाही आहे. त्यामुळे जर नीट जवळून बघितलं, तुम्ही जर माझ्या जवळ असतात तर तुम्हाला हे जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असतं. कारण
मला हे दिसत आहे, कारण ते जवळून मी बघते आणि तुम्हाला ते फोटोमध्ये असल्यामुळे क्लिअर कट लक्षात येत नाही आहे. आलं लक्षात? तर पोटॅशियम परमॅंगनेट माझ्याकडे एवढी पूड आहे. जर कोणाला शक्य झालं माझ्याकडे येणं तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. त्याच्यातले 2-4 खडे मी तुम्हाला देईल, ते तुम्ही घेऊ आणि मला असं वाटतं हे नेण्याची आवश्यकताच नाही की तुम्ही जर रंगाचे 2 थेंब टाकले खाली, रंग खाण्याचा रंग असो किंवा कोणताही रंगाचे 2 थेंब टाकले तरीसुद्धा ते खालचं पाणी वर जाताना त्या रंगामुळे वर जाताना दिसेल आणि वरचं खाली येताना लक्षात येईल. आलं लक्षात? तर हे जरी तुम्ही करून बघितलं घरी तरीसुद्धा ते चालेल. आता पुढचा आणखी एक प्रयोग आहे, तर 2 सेकंद मी गॅप घेते. तर याला काय म्हणतात, पाणी खालून वर आणि वरून खाली, खालून वर आणि वरून खाली जाणं, याला म्हणतात पातेल्यात काढून दे, याला म्हणतात उष्णतेचं अभिसरण. उष्णतेचं अभिसरण हे कसं होतं, तर इथे जे चित्रामध्ये दाखवलेलं आहे, गरम पाण्याचा प्रवाह वरती जातो आणि वरचा थंड पाण्याचा प्रवाह खाली येतो. पुन्हा गरम पाण्याचा प्रवाह वरती जातो, वरचा गार पाण्याचा प्रवाह खाली येतो. म्हणजे अशा पद्धतीने गरम आणि गार पाणी काय होतंय, उष्णतेमुळे त्याचं अभिसरण होतंय. तर हे झालं. वेदा तिला घे माझ्याकडनं, मला लेक्चर तर बंद कर. अगं उचल ना तिला. ते लेक्चर बंद कर ना. पुढचा प्रयोग आहे, एक सेकंद. पुढचा प्रयोग आहे की पाण्याचं काय म्हणतात त्याला, हे जे काय उष्णतेचं संक्रमण द्रवामार्फत होतंय त्याच्यासाठी दुसरा प्रयोग दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय दिले की परीक्षा नळी, बर्फाचा खडा, स्टीलची जाळी, बर्नर आणि मेणबत्ती. त्यांनी काय सांगितलंय की परीक्षा नळी घ्या. ही परीक्षा नळी घेतली आहे. त्याच्यानंतर बर्फाचा खडा, हे काय आहे, बर्फ. हे काय आहे, बर्फ. आलं लक्षात? तर त्यांनी सांगितलं काय आहे की परीक्षा नळीमध्ये पाणी घ्या आणि एका जाळीमध्ये गुंडाळून ते हे करायचं. चालू आहे. आता ही बर्फाचं पाणी आहे, ह्याच्यामध्ये मी एक बर्फाचा खडा टाकते. हा बर्फाचा खडा टाकते. शंकू मला पाणी दे ग, दुसरं थंड पाणी दे. माझ्याकडे जाळी अवेलेबल नाही म्हणून मी बर्फाचा खडा याच्यामध्ये टाकते आणि त्याच्यावरती मी पाणी टाकणार आहे. त्याच्यावरती मी पाणी टाकलंय. आता त्यांनी काय सांगितलं की हे जे आहे, परीक्षा नळीने बर्नरवरती धरायची, परीक्षा नळीचं वरचं टोक. एक सेकंद. वरचं टोक, परीक्षा नळीचं वरचं टोक बर्नरवर धरायचं आणि काय होतं ते बघायचं. उष्णता दिली तरी काय झालं बघा. पाणी उकळू लागेल इथपर्यंत उष्णता द्यायची. आता ॲक्च्युली चिमटा हवा होता माझ्याकडे, चिमटा नाही आहे. इकडचं पाणी उकळेपर्यंत आपण उष्णता देऊया.
इकडचं पाणी गरम झालेलं आहे. ज्या भागामध्ये मी उष्णता देते ना, ज्या भागामध्ये मी उष्णता देते आहे तिथलं पाणी गरम झालं आहे, पण इथे मात्र थंड आहे. इथे थंड आहे कारण हा बर्फ वितळला नाही आहे. हां, तर हे का झालं इथे बघूया आपण. एका परीक्षा नळीत पाणी घ्या. हे बघा, बर्फ तसाच आहे. बर्फ तसाच आहे कारण तो विरघळला नाही आहे. एका परीक्षा नळीत पाणी घ्या. स्टीलच्या एका जाळीत बर्फाचा एक तुकडा गुंडाळून परीक्षा नळीमध्ये सोडा आणि तो तळाशी जाईल असं बघा. एका चिमट्याने परीक्षा नळी पकडून आकृती दाखवल्याप्रमाणे तिरकी धरून बर्नरवर उष्णता द्या. त्या भागातील पाणी उकळू लागेल तेव्हा उष्णता देणे बंद करा. आता तळाशी असलेल्या बर्फाच्या खड्याचे निरीक्षण करा. वरच्या भागाला उष्णता दिली तरीही ती तळापर्यंत पोहोचत नाही. हे कसे घडले? तर उष्णतेमुळे घनता कमी झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही. आता मगाशी काय झालेलं, आपण जेव्हा हा प्रयोग केलेला होता तेव्हा आपण तळाशी उष्णता दिली होती. त्यामुळे तळाशी उष्णता दिलेली म्हणून ते पाणी वर जात होतं. आलं लक्षात? पण आता जेव्हा परीक्षा नळी धरली, आपण ही परीक्षा नळी धरली तेव्हा आपण सुरुवातीला म्हणजे त्याच्या वरच्या भागाला उष्णता दिली आणि वरच्या भागाला उष्णता दिल्यामुळे ते पाणी गरम झालं, हलकं झालं, मग ते वरच राहणार, ते खाली जाणार नाही आहे. म्हणजेच हे अभिसरणाचं इथे अभिसरण झालं नाही आहे. का नाही झालं आहे? कारण उष्णता आपण वरती दिलेली, उष्णता खाली दिलेली नाही आहे. आलं लक्षात? तर ती बर्फाच्या खड्याचे निरीक्षण करा. वरच्या भागाला उष्णता दिली तरीही तळापर्यंत पोहोचत नाही. हे कसे घडले? उष्णतेमुळे घनता कमी झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही, त्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही. आणि कृती, एक मेणबत्ती, आता हे दुसरी कृती त्यांनी सांगितली आहे की एक मेणबत्ती पेटवून उभी करा. तिच्या बाजूंनी, आता ही मेणबत्ती पेटवलेली आहे, तिच्या बाजूंनी काय करायचं? हात धरायचे. आपण हात धरले तर काय होईल? तिच्या बाजूंनी तळ हात दूर धरा, हात थोडे जवळ आणा. काय जाणवले? इथे धरले, काय झालं? उष्णता लागली नाही. इथे धरले तर आपल्याला उष्णता लागली. म्हणजे लांब धरलं, अंतर जास्त असेल तर उष्णता जाणवत नाही, पण अंतर कमी असेल तर उष्णता, गरमपणा आपल्याला जाणवतो. हां, तसंच आहे की शेकोटीजवळ किंवा सकाळी कोवळ्या उन्हात तुम्ही उभे राहिले आहात का? सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान हवाही नाही. हवेचा थर जमिनीच्या लगत आहे, पृथ्वी लगत आहे. मग ही उष्णता आपल्यापर्यंत आली कशी? कोणतेही माध्यम नसताना ही उष्णता संक्रमित झाली. अशा प्रकारे माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला प्रारण असे म्हणतात. म्हणजे इथपर्यंत आपण जे आले, हे केलं, हात केले, नंतर आपल्याला गरमपणा लागला, जाणवला तो गरमपणा, तर याचा अर्थ काय की ही जी उष्णता आहे ती आपल्यापर्यंत माध्यम नसताना संक्रमित झाली. माध्यम नसताना ती आपल्यापर्यंत पोचली, म्हणून त्याला म्हणतात प्रारण. प्रारण म्हणजे रेडिएशन. मग हे प्रारणाच्याच माध्यमाने सूर्याची उष्णता पण आपल्यापर्यंत येत असते. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये खूप अंतर आहे आणि सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतंही माध्यम नाही. तुम्ही म्हणाल हवेचं माध्यम आहे, नाही. हवा ही जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या लगत हवा असते, त्यामुळे तिथून येते ती उष्णता. कशी येते? तर ती जी उष्णता येते ती संक्रमणामुळे होते. उष्णतेचं संक्रमण हे प्रारणामुळे होतं आणि म्हणूनच आपल्यापर्यंत सूर्याची उष्णता ही प्रारणाच्या माध्यमातून किंवा प्रारणामुळे पोचत असते. आलं लक्षात? इथपर्यंत समजले? आता पुढे त्यांनी हे दिलं आहे, विज्ञानाची किमया. म्हणजे विज्ञानामध्ये काय वेगळं आहे की ज्याचा आपल्याला उपयोग होतोय. निसर्गामध्ये अनेक वस्तू, उदाहरणार्थ झाडे, डोंगर, दगडगोटे, रस्ते यापासून उष्णतेचे प्रारण होत असते. या प्रारणांचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूस परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित केला आहे. याला अवरक्त कॅमेरा असे म्हणतात आणि या कॅमेऱ्याचा वापर करून रात्रीच्या वेळेस शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते.
काही वेळा तुमच्या लक्षात येईल की काही दगडगोटे किंवा काही हे असतात काय म्हणतात झाडांची पानं ही अंधारामध्ये चमकतात, अंधारामध्ये रिफ्लेक्ट होतात. तर ते कसं काय होत असतं, तर ते प्रारणामुळे होत असतं. आणि याचाच वापर करून मग अवरक्त कॅमेरा नावाचा कॅमेरा तयार केला गेला, की ज्या कॅमेऱ्याचा उपयोग रात्रीच्या वेळी शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी करता येतो की शत्रूला लक्षात येत नाही आपल्यावरती कोणता कॅमेरा लक्ष ठेवून आहे असं, पण तो कॅमेरा मात्र शत्रूकडे लक्ष देऊन असतो. इथपर्यंत कळलं? आता उष्णतेचे प्रारण होत असताना ही प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग वस्तूकडून शोषून घेतला जातो, तर काही भाग परावर्तित केला जातो. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर आणि अंगभूत गुणधर्मांवर अवलंबून असते. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवरती हे पडतं, उष्णतेचा काही भाग पडतो, म्हणजे एखादी वस्तू आहे त्याच्यावर उष्णता, गरमपणा म्हणजे सूर्याची उष्णता म्हणा किंवा कसलीही उष्णता, म्हणजे समजा आपण शेकोटी पेटवली त्याची म्हणा, अशी उष्णता जेव्हा पडते तेव्हा त्यातला मॅक्झिमम भाग ती वस्तू काय करून घेते, आपल्याकडे खेचून घेते, शोषून घेते, ॲब्सॉर्ब करून घेते आणि थोडा भाग परावर्तित करते. तर अशा पद्धतीने एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची जी क्षमता असते ती त्याच्या रंगावर असते. जे मी तुम्हाला मगाशी पहिल्या सुरुवातीचं सांगितलं की चित्रांमध्ये की म्हैस पाण्यात का बसत असते, हो की नाही? तुम्ही गाईला बघितलं नाही, बकरीला बघितलं नाही, हे पाण्यात नाही बसत, पण म्हैस मात्र पाण्यात बसते. का बसते? तर तिचा रंग काळा असतो आणि जनरली काळा रंग हा जो असतो तो उष्णता शोषून घेण्याचं खूप काम करतो. त्यामुळे मग तिच्या अंगात खूप उष्णता होते, तिच्या अंगाची अगदी गरमपणामुळे आग होत असेल म्हणून ती थंड पाण्यामध्ये बसत असते. म्हणून ती नदीच्या पाण्यात, डबक्यात, कुठे पण पाण्यात ती बसत असते. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने रंगावरती त्याच्या गुणधर्म हे अवलंबून असतात. आलं लक्षात? आता पुढचं आहे एक प्रयोग त्यांनी सांगितला आहे, पण आता हे आपल्याकडे साहित्य अवेलेबल नसल्यामुळे तो काही मी करणार नाही आहे, पण तुम्ही ते बघूया, ऐकून बघा आणि तुम्हाला घरी करता आला तर तुम्ही करा. ॲल्युमिनियमचे एकसारख्या आकाराचे 2 डबे घ्या, 2 सारखेच काचेचे ग्लास घ्या, पाणी घ्या, तापमापी आणि काळा रंग. म्हणून त्यांनी सांगितलं 2 डबे घ्यायचे, सारखे ॲल्युमिनियमचे, आणि सारख्या आकाराचे पेले घ्या, काचेचे पेले. म्हणजे आपला जसं मी तुम्हाला बिकर दाखवलं की नाही, हे काय आहे, बिकर. मग ह्या बिकरसारखे काचेचे छोटे छोटे पेले घ्या. त्या पेल्यामध्ये पाणी भरायचं आणि 2 डबे तुम्ही घेतलेत की नाही, तरी एका डब्याला काळा रंग द्यायचा. डबा साखरेचा डबा असतो की नाही, मोठा उभा, तर तसा घ्यायचा आणि त्याच्या एका याला रंग द्यायचा काळा आणि एक तसाच ठेवायचा. आणि काय करायचं, त्या डब्यामध्ये ते पेले पाणी भरून ठेवायचे, त्यांना झाकण लावायचं आणि उन्हामध्ये ठेवून द्यायचं. आणि आपल्याकडे एक तापमापी ठेवायची. तर उन्हामध्ये किती तास ठेवायचं, 2-3 तास ठेवून द्या. किती तास सांगितले त्यांनी, 2 तास ठेवा. 2 तास ठेवा आणि नंतर ते डबे घेऊन यायचे आणि मग तापमापीने बघायचं की ह्याचं पाणी गरम आहे का ह्याचं पाणी गरम आहे. तर तुमच्या काय लक्षात येईल की ज्या डब्याला तुम्ही काळा रंग दिलेला होता त्याचं जे तापमान, गरमपणा जो आहे तो त्याचा जास्त आहे. म्हणजे तापमापी जर बघितलं रीडिंग तुमचं ते जास्त येईल आणि याचं कमी येईल. असं का झालं, तर तुम्ही डब्याला काळा रंग दिल्यामुळे त्याने जास्त उष्णता ॲब्सॉर्ब करून घेतली, शोषून घेतली आणि त्या उष्णतेमुळे मग तो त्याच्या आत ठेवलेला जो पेला होता त्याच्यातलं पाणी जास्त गरम झालं. त्या मानाने दुसरा जो ॲल्युमिनियमचा डबा होता त्यातलं पाणी कमी गरम झालं. आलं लक्षात? तर हा प्रयोग आहे, हा तुम्ही घरी करून बघायचा आहे. त्यानंतर उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक. सुवाहक म्हणजे काय, तर उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहून नेणारे ते सुवाहक. आणि दुर्वाहक म्हणजे जे वाहून नेऊ शकत नाही. आता समजा
ही लाकडी पट्टी आहे. ही लाकडी पट्टी आहे. मी हिला इकडे उष्णता दिली, गरम केलं, तरी माझ्या ह्या टोकाला म्हणजे माझ्या ह्या टोकाला चटका बसणार नाही. आलं लक्षात. पण ही जी पट्टी आहे, या पट्टीला जर मी इकडे उष्णता दिली, मेणबत्ती पेटवून इकडे उष्णता दिली, तर थोडा वेळ इथे गरम, मग इथे गरम, मग इथे गरम, मग इथे गरम, अशा पद्धतीने हळूहळू या टोकापासून ह्या टोकापर्यंत उष्णता वाहून नेली जाईल. म्हणजेच काय, धातू हे काय आहे, उष्णतेचं सुवाहक आहे. काय आहे, उष्णतेचं सुवाहक आहे. तर पुढचं आहे, आपण वाचूया ते. एका काचेच्या चंचू पात्रात स्टीलचा चमचा आणि तांब्याची पट्टी किंवा सळई आणि कंपासमधील डिव्हायडर, पेन्सिल, प्लास्टिकची पट्टी ठेवा. त्यात गरम केलेलं पाणी टाका. साधारण 60 ते 70 अंश सेल्सिअसपर्यंत तापलेलं. थोडा वेळ थांबून प्रत्येक वस्तू पाण्याच्या बाहेर काढून त्याचं निरीक्षण करा आणि नोंदवा. आता इथे त्यांनी ते नोंदवायला सांगितलं की समजा असा पेला घेतला तुम्ही किंवा भांडं घेतलं, त्याच्यामध्ये कंपासमधलं वेगवेगळं साहित्य टाकलं. कंपासमध्ये काय असतं, तुमचं कर्कटक असतं, पट्टी असते, पेन्सिल असते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तांब्याची सळई किंवा तांब्याची पट्टी असेल ती टाका, स्टीलची पट्टी असेल ती टाका, आणि मग गरम पाणी जे असतं ते त्याच्यात टाकायचं आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं. नंतर बघायचं की किती तापलं आहे, गरम झालं आहे का नाही झालं आहे असं. आणि मग एक चार्ट बनवायचा आणि त्याच्यामध्ये पेन्सिल गरम झाली नाही का झाली, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे वस्तू सुवाहक आहे का दुर्वाहक आहे. आणि लक्षात, जसं लहानपणी आपण तरंगणे आणि बुडणे याच्यासाठी काय करायचो की टबमध्ये पाणी घ्यायचं आणि वस्तू त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. मग कोणती वस्तू तरंगते आहे, कोणती वस्तू बुडाली आहे हे बघतो की नाही. तसंच सेम याच्यामध्ये करायचं आहे की वेगवेगळ्या वस्तू तुम्ही भांड्यात टाका, त्याच्यात गरम पाणी टाका. गरम म्हणजे कसं, एकदम उकळत्यापेक्षा थोडं कमी असं पाणी टाकायचं आणि ते पाणी थोडं 5-10 मिनटं राहू द्यायचं. नंतर प्रत्येक वस्तू काढायची, बघायची गरम आहे का, दुसरी वस्तू काढली, गरम आहे का. आता तुम्ही बघा, रबर किंवा पेन्सिल गरम होईल का, पण तुमची स्टीलची पट्टी असेल तर ती गरम होईल, बरोबर. तुमचं कर्कटक असेल तर ते गरम होईल, बरोबर. मग अशा पद्धतीने कोणत्या वस्तू गरम झाल्या, कोणत्या नाही झाल्या याचा चार्ट बनवायचा. आणि त्याच्यावरनं तुम्ही काय निष्कर्ष काढाल, तर काही पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत, तर काही पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक आहे. तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता सहज वाहून नेली जाते, परंतु प्लास्टिक, लाकूड यामधून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही. गरम चहा काचेच्या ग्लासमध्ये किंवा मातीच्या कपात घेतला तर तो सहजपणे हातात धरू शकतो, पण तोच चहा स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या भांड्यात घेतला तर तो ग्लास किंवा भांडे आपण हातात घेऊ शकत नाही. आलं लक्षात. हे झालं उष्णतेचं सुवाहक किंवा दुर्वाहक आणि त्याचा निष्कर्ष. आता पुढे त्यांनी एक प्रश्न विचारला आहे, उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद किंवा काळ्या रंगाचे कपडे वापरतात, का वापरतात. जे मी तुम्हाला आता सांगितलं की नाही की काही वस्तूंच्या रंगाच्या ह्याच्यावर पण अवलंबून असतं गुणधर्म, की उष्णता किती ॲब्सॉर्ब करून घेणं, प्रारणाने उष्णता ॲब्सॉर्ब करून घेणं, उष्णता स्वतःकडे शोषून घेणं, हे रंगावर अवलंबून असतं वस्तूच्या. मग आता हिवाळ्यामध्ये आपल्याला गरमीची गरज असते, बरोबर. गरमपणा आपल्या शरीराला हवा असतो, कारण आजूबाजूला थंडी असते, थंड वातावरण असतं. मग आपल्याला उष्णता हवी असते, म्हणून आपण काय करायचं, गडद रंगाचे कपडे घालायचे, जेणेकरून आपण बाहेर गेलो तर सूर्याची जी उष्णता आहे ती आपले कपडे ॲब्सॉर्ब करून घेतील, मग आपल्याला बरं वाटेल. तेच उन्हाळ्यामध्ये काय होतं, आपल्याला उष्णता नको असते, आपल्या शरीराला थंडावा हवा असतो, म्हणून मग तेव्हा आपण पांढरे कपडे घालायचे, की पांढरे कपडे जास्त उष्णता शोषत नाही, ते रिफ्लेक्ट करतात, म्हणजे बाहेर पाठवतात, त्या याला परावर्तित करतात उष्णता. मग त्यामुळे आपल्याला थंड वाटतं, आपलं शरीर थंड राहतं. अशा पद्धतीने हा रंगाचा फायदा आहे, म्हणून त्याचं उत्तर येणार आहे. आता उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण आणि आकुंचन. आता काय झालं माहिती आहे का, माझ्याकडे ह्या प्रयोगासाठी जे आहे ते मला हे मिळालं,
काय म्हणतात ना, धातूचा गोळा मिळाला, पण तो टाकणारा जो हे आहे ती रिंग नाही मिळाली शाळेमध्ये मला. तर त्यामुळे हे माझं प्रयोग राहून गेलेला आहे, म्हणजे प्रयोग करता नाही येणार आहे मला हा. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं की धातूचं कडं हे जे मिळालं हे कडं पूर्ण नाही आहे. दुसरी गोष्ट हे खूप मोठं आहे, ह्याच्या आत बाहेर ते सहजपणे जाता येतं. आपल्याला कसं कडं हवं होतं की हे असं की जेणेकरून कसा बसा तो त्याच्यातून जाणार आहे असा. कसा बसा हा धातूचा गोळा इकडनं टाकला तर तो कसा बसा इकडे जाणार, एवढी त्याची गोलाई हवी होती. असं आपल्याला काय म्हणतात त्याला धातूचं कडं हवं होतं. आणि त्यांनी जो प्रयोग सांगितलेला आहे त्याच्यात सांगितलं एक धातूचे कडे एक धातूचा गोळा अशा प्रकारे घ्या की गोळा कड्यातून जेमतेम पार जाईल आणि गोळा तापवा आणि कड्यातून आत जातो का पहा. आता गोळा थंड होऊ द्या, तो कड्यातून जातो का पहा. त्यांनी काय सांगितलं, तो जो गोळा आहे, हा जो गोळा आहे तो काय करायचा, गरम करायचा, ह्याच्या खाली गरम करायचा आणि मग नंतर तो या कड्यातून जातो का ते बघायचं. तर जेव्हा गरम केला तर तो त्याच्यातून जात नाही, पण मग थंड होऊ द्या, मग आता तो जातो का, तर आता तो सहजपणे जातो. का जातो, गरम केल्यामुळे काय होतं, हा एक्सपांड झाला, प्रसरण पावलं, धातू प्रसरण पावला आणि थंड झाल्यानंतर पुन्हा तो आकुंचन पावला गेला. त्यामुळे तो पुन्हा छोटा झाला आणि पुन्हा त्या गोलातून किंवा त्या कड्यातून तो गेला. आलं लक्षात. अशा पद्धतीने धातूंचं उष्णतेमुळे स्थायू पदार्थ म्हणजेच काय, हा उदाहरणार्थ हा धातू आपण घेतलेला आहे किंवा धातूचा गोळा घेतला आहे. स्थायू पदार्थांचे प्रसरण किंवा आकुंचन होत असते. कशामुळं, उष्णतेमुळे. आता पुढे आणखी एक प्रयोग दिलेला आहे. त्याही प्रयोगाचं सामान माझ्याकडे नाही आहे, पण तुम्ही तो वाचून समजावून घेऊ शकता. त्याआधी एक प्रश्न मी तुम्हाला विचारते की म्हणजे मागच्या प्रयोगावर आधारित तो प्रश्न आहे की रेल्वेचे रूळ सिमेंट कॉन्क्रीटचे पूल यांच्यामध्ये फट का ठेवलेली असते. तर तुम्ही बघितलं असेल की ट्रेन जाते की नाही आगगाडी, तर रेल्वेचे रूळ असतात, ते एक रूळ आणि हा एक रूळ याच्यामध्ये अशी फट ठेवलेली असते. किंवा सिमेंट कॉन्क्रीटचं जे पूल असतात त्या पुलाच्या मध्ये सुद्धा छोटी छोटी फट असते. तर ही का असते, तर रेल्वे जेव्हा आगगाडी जाते किंवा पुलावरनं पण जेव्हा गाड्या जातात तर घर्षण होतं, त्यांचं पुलाचं आणि गाड्यांचं घर्षण होतं किंवा ट्रेनचं आणि रुळांचं घर्षण होतं. आणि मग घर्षण झाल्यामुळे काय होतं, उष्णता गरमपणा निर्माण होतो आणि त्यामुळे धातू प्रसरण पावतो, जे आपण या गोळ्याच्या बाबतीत शिकलो हो की नाही, की हा धातू गरमपणा वाढल्यामुळे हा प्रसरण पावला आणि थंड केल्यावर तो पुन्हा आकुंचन पावला. तसंच होतं की जे रूळ असतात त्याच्यावरनं ट्रेन जेव्हा जाते तेव्हा घर्षणामुळे ते प्रसरण पावतात. मग जर ते एकदम जवळ ठेवलेले असले तर एकमेकावर चढतील आणि अपघात होतील. म्हणून त्याच्यामध्ये गॅप ठेवलेला असतो की जेव्हा ते प्रसरण पावतात तर ते वाढतात आणि एकमेकाच्या जवळ येतात आणि जेव्हा त्याची उष्णता कमी होते तेव्हा पुन्हा त्याच्यामध्ये गॅप तयार होतो. असंच पुलाच्या बाबतीतही आहे. म्हणून हा जो प्रश्न आहे की जरा डोके चालवा, रूळ आणि रेल्वे सिमेंट कॉन्क्रीटचे पूल यांच्या सांध्यांमध्ये फट ठेवलेली असते, ती याच्यासाठीच असते. कळलं. आता पुढचा जो प्रयोग आहे, जसा आपण स्थायूचा प्रयोग बघितला तसा हा द्रवाचा प्रयोग आहे की उष्णतेमुळे द्रव पदार्थाचे होणारे प्रसरण आणि आकुंचन. आता प्रसरण आणि आकुंचन कसं होतं ते आपण नीट वाचूया, कारण ह्या प्रयोगामध्ये ते दिसणार आहे. हे साहित्य मला अवेलेबल झालं नाही त्यामुळे आपण हा करू शकणार नाही आहोत. साहित्य दिले त्याने 500 मिलीचे शंकुपात्र, 2 छिद्रांचे रबरी बूच, काचेची पोकळ नळी, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, बर्नर आणि आलेख कागद. आता त्यांनी काय सांगितले, साहित्य शंकुपात्र म्हणजे हे जे इथे चित्रात दिलेलं आहे असं त्रिकोणी असं असतं ते शंकुपात्र.
आणि मग त्याला बूच लावायचं. झाकण कशाचं? रबर असतं की नाही, घट्ट रबर, त्याचं झाकण लावायचं की त्याचं बाहेर पाणी येता कामा नये, वाफ येता कामा नये, असं घट्ट झाकण लावायचं. त्याला 2 छिद्रे असणार आहेत. एका छिद्रामध्ये तापमापी अडकवायची, 2 छिद्रे. जे घट्ट बूज बसवलं ते एका याच्यामध्ये तापमापी टाकायची आणि एका याच्यामध्ये काचेची नळी टाकायची. आणि पोकळ नळी, की ज्याच्यातून आपण जसं स्ट्रॉ घेतो की नाही त्याच्यासारखीच पण काचेची पोकळ नळी, ते टाकायचं. आणि त्या भांड्यात, शंकुपात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि गॅसवरती ते ठेवलं आहे. मग गॅसवर ठेवल्यानंतर जेव्हा ती उष्णता दिलेली आहे तेव्हा उष्णता दिल्यावर काय होतं, तर शंकुपात्र पाण्याने पूर्ण भरा. काचेची नळी आणि तापमापी रबरी बुचामध्ये बसवून शंकुपात्राला बसवा. पाण्याला उष्णता देणे सुरू करा. मोजपट्टीच्या आधारे काचेच्या नळीमधील पाण्याची पातळी तापमानाच्या प्रत्येक 2 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत नोंदवा आणि साधारणपणे 10 वाचने घ्या. तापमान वाढत असताना पाण्याच्या पातळीत होणारा बदल दर्शवणारा आलेख काढा. उष्णता देणे थांबल्यावर काय होते ते पहा. द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते आणि त्याचे आकारमान वाढते. त्याला द्रवाचे प्रसरण असे म्हणतात. तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते. आता त्यांनी जे सांगितले तर शंकुपात्रामध्ये पूर्ण भरून पाणी घ्यायचं आणि ते जे बूच म्हटलं मी त्याच्यात एक नळी टाकायची आणि एक तापमापी टाकायची आणि ते घट्ट लावायचं आणि मग ते पाणी कितीपर्यंत आहे ते बघायचं. त्याच्यावरती नोंद असणार आहे. ती नोंद आपण पेपरवर करून घ्यायची आणि उष्णता द्यायला सुरुवात करायची. जसं जसं उष्णता गरमपणा वाढत जातो, पाण्याचा उष्णता वाढत जाते, तसं ते नळीतलं पाणी वर जातं. मग प्रत्येक वेळी आपण नोंद करायची, किती वाढलं इतकं, मग इतकं वाढलं, किती वाढलं इतकं, असं नोंद करून घ्यायची. आणि तापमान पूर्ण वाढेपर्यंत, म्हणजे साधारणपणे तापमानाच्या प्रत्येक 2 वाढीनंतर 2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेपर्यंत, म्हणजे 1 अंश वाढला, मग परत 2 म्हणजे 2 अंशापर्यंत, म्हणजे 3 अंश, 3 रीडिंग, एक सेंटीमीटरवर आहे, मग 3 सेंटीमीटरवर आहे, मग असं करत 10 रीडिंग घ्यायचे त्याचे. तर ते जे रेघा मारलेले असतात त्याच्यावरती किती डिग्री सेल्सिअस नाही, तापमानाच्या प्रत्येक वाढीनंतर, म्हणजे 2 युनिट इतकं वाढत जाणार आहे ना, 2 युनिट नंतर रीडिंग घ्यायचं. प्रत्येक 1.5, 1.2, 1.3 असं नाही घ्यायचं. तर 1 वरती रीडिंग घेतलं समजा, तर मग 3चं रीडिंग, 4चं रीडिंग, मग असे 2-2 डिग्री सेल्सिअस नंतर ते रीडिंग घ्यायचं. असे 10 रीडिंग घ्यायचे आणि त्याचा आलेख काढायचा. आलेख कागद असतो की नाही, आलेख कागद, त्याच्यावरती किती आलेख कागदावरती तो कसा आहे ते काढायचं. आणि नंतर पुन्हा गॅस बंद करायचा आणि पुन्हा 2-2 डिग्री सेल्सिअस नंतर किती रीडिंग येत जातं आहे ते बघायचं. 10 रीडिंग घ्यायचे, त्याचा परत आलेख काढायचा. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं की जेव्हा उष्णता दिली तेव्हा हे पाणी जे आहे वर चढत गेलं, म्हणजेच पाणी प्रसरण पावलं. हे असं का होतं, तर पाणी हे सुद्धा काय आहे, एक पदार्थ आहे आणि तो सुद्धा बारीक बारीक कणांनी बनलेला आहे. जेव्हा त्याला उष्णता दिली तेव्हा ते कण लांब लांब जातात, म्हणजेच मग ती त्याची उंची याच्यामध्ये आपल्याला दिसते, रीडिंग प्रसरण पावलेलं ते दिसतं. आणि जेव्हा आपण त्याची उष्णता काढून घेतली तेव्हा पुन्हा ते जे कण असतात ते पुन्हा जवळ येतात, म्हणजे पुन्हा ते रीडिंग आपल्याला खाली येताना दिसतं. अशा पद्धतीने पाणी उष्णता दिल्यामुळे द्रवपदार्थ प्रसरण पावतो आणि उष्णता काढून घेतल्यामुळे द्रवपदार्थ आकुंचन पावतो. आलं लक्षात? आता पुढे आहे उष्णतेमुळे वायू पदार्थांचे प्रसरण आणि आता पुढचं आहे उष्णतेमुळे वायूचे होणारे प्रसरण आणि आकुंचन. ह्याच्यात काय दिलं आहे की काचेची बाटली घ्यायची, फुगा आणि गरम पाणी, आणि पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलं आणि बाटली कशी, काचेची बाटली घेतली आणि फुगा त्याच्यावर लावला. बाटलीमध्ये पाणी टाकलं नाही टाकायचं, फुगा फुगवला नाही, फक्त अडकवून दिला. आणि ही बाटली काय केली, त्या पातेल्यामध्ये गरम पाणी आहे ना त्याच्यात ठेवायची
आणि काय होतं बघायचं. तर काय होणार विचार करता येतो. गरम पाणी आहे आजूबाजूला, काय होत असेल तुम्ही करून बघा हा प्रयोग घरी. कारण काय होतं ते गरम पाण्यामुळे ही जी बाटली आहे ती गरम होते. बाटलीच्या आतमध्ये काही नाही म्हणजेच काय आहे हवा. मग ती हवा पण गरम होते आणि ती हवा वर जाते आणि फुगा फुगतो. बरोबर. म्हणजे काय झालं बाटलीतील हवा प्रसरण पावली आणि फुगा फुगला. पण मग जेव्हा आपण बाटली जी आहे गरम पाण्यातून बाजूला काढली आणि बाजूला ठेवली, मग थोडा वेळ वाट बघितली तर काय झालं फुगलेला जो फुगा होता तो असा झाला. असं का झालं तर त्याच्यामध्ये जी हवा होती ती थंड झाल्यामुळे पुन्हा आकुंचन पावले. मग अशा पद्धतीने उष्णतेमुळे वायूचे प्रसरण आणि आकुंचन होते. आलं लक्षात. पुढचं आहे थर्मास फ्लास्क. आता थर्मास फ्लास्कचं इथे चित्र दिलेलं आहे. ते तुम्ही नंतर बघा. तुमच्या घरी जर प्रत्यक्ष थर्मास फ्लास्क असेल तर तो तुम्ही बघू शकता. चहा कॉफी किंवा दूध यासारखे पदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पदार्थ थंड राहण्यासाठी वापरला जाणारा थर्मास तुम्ही पाहिला असेल आणि त्याचं रचना आणि कार्य कसं असतं ते आपण बघूया. हा दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. त्यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद नळ्या असतात. दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले असतात. दोन्ही नळ्या दरम्यानची हवा काढून निर्वात पोकळी केलेली असते. नळ्यांच्या बाहेर संरक्षण बरणी असते. ही बरणी व ते आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज किंवा रबराचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी घातलेले असतात. आता ही जर आकृती तुम्ही नीट बघितली तर तुम्हाला फ्लास्कची रचना कशी आहे ते लक्षात येईल. आणि परीक्षेला थर्मास फ्लास्कची आकृती काढा हा प्रश्न येऊ शकतो. तर याच्यावरनं तुम्हाला ती फ्लास्क कसा आहे की आतमध्ये 2 नळ्या असतात, त्याला काचेचा मुलामा दिलेला असतो आणि त्याच्या ही जी भिंत बाहेरची भिंत आणि याच्या आतली हवा काढून घेतलेली असते. म्हणजे ती निर्वात पोकळी झालेली असते. आणि फ्लास्कच्या संरक्षणासाठी आतल्या बाजूला याचे तुकडे टाकलेले असतात. स्पंजचे किंवा रबराचे तुकडे टाकलेले असतात. आणि याचा उपयोग काय तर गरम जो पदार्थ असेल तो गरम राहतो, थंड पदार्थ असेल तर तो थंड राहतो. आलं लक्षात. आणि सर जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते. त्यांनी 1892मध्ये पहिला थर्मास फ्लास्क तयार केला. इथे त्यांचं चित्र दिलेलं आहे, फोटो दिलेला आहे. यांनी काय केलं पहिला थर्मास फ्लास्क त्यांनी तयार केला आणि त्यांनी तयार केला म्हणून ड्युअर फ्लास्क असं म्हणतात त्याला. आणि पदार्थ थंड किंवा गरम राहण्यासाठी याचा वापर आजही आपण करतो. आता थर्मास फ्लास्कचं कार्य. जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतल्या नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते. म्हणजेच तिचे प्रारण होत नाही आणि निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहनही होऊ शकत नाही व अभिसरणही होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही आणि आतल्या दीर्घकाळ राहते. तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून आणि काचेतून होणाऱ्या अल्पवहनामुळे बाहेर येते. त्यामुळे 2-3 तासानंतर आतील पदार्थ पाहिजे तेवढा उष्ण राहत नाही. म्हणजे त्यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण आधी शिकलो की उष्णता ही गरम भागाकडून थंड भागाकडे प्रवाहित होत असते. पण इथे ते जे काचेच्या नळ्या लावल्या आणि त्याला जो चांदीचा मुलामा दिलेला असतो त्याच्यामुळे काय होतं उष्णता तिथे जाते आणि पुन्हा परावर्तित होते. म्हणजे पुन्हा त्या पदार्थाकडे परावर्तित होते. त्यामुळे ती उष्णता बाहेर जाऊ शकत नाही. शिवाय बाहेरून त्याला रबर आणि हे टाकलेलं असतं की नाही, त्याच्यामुळे ती उष्णता बाहेरच्या भागाकडे किंवा बाहेरच्या थंड भागाचा पण त्याच्यावर प्रभाव काही होत नाही. आणि फक्त जे झाकण लावतो ना आपण झाकण, तर झाकणाकडनं थोडीफार उष्णता बाहेर जाऊ शकते. तर त्याच्यामुळे तो आतला पदार्थ 2-3 तासानंतर पाहिजे तितका गरम राहत नाही. जेवढा आपण टाकलेला असतो तेव्हा जेवढा गरम असतो तर 2-3 तासानंतर तो थोडा कमी गरम असतो. असं थर्मास फ्लास्कचं हे कार्य आहे. तुम्हाला कदाचित प्रश्न
विचारला जाईल की थर्मास फ्लास्कचं कार्य लिहा, थर्मास फ्लास्कची रचना लिहा किंवा थर्मास फ्लास्कचं आकृती काढून नावे द्या. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ह्याचं तुम्ही व्यवस्थित वाचन करायचं आहे. व्हिडिओ नीट बघा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे प्रयोग मी केलेले आहेत. जे 1-2 प्रयोग मी करू शकले नाही ते तुम्ही घरी करून बघा आणि 2-3 वेळा व्हिडिओ बघा आणि धड्याचं मात्र 2-3 वेळा चांगलं वाचन करायचं आहे. मन लावून वाचा. उत्तरं पुस्तकातून शोधा म्हणजे ते लक्षात राहतील आणि नंतर व्यवसाय पूर्ण करा. तर इथे आपला विज्ञानाचा पोर्शन संपलेला आहे. आता अभ्यासाला लागा. 26 तारखेपासून परीक्षा आहे. त्यामुळे अभ्यासाला लागा प्लीज आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, धडे वाचा, व्यवसाय पूर्ण करा. नमस्ते.